गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला जायचं आहे कॉलेजला. आणि ॲक्च्युली सीन काय आलं आहे की कॉलेजला चालू आहे पेपर आणि त्यामुळेच मला ब्लॉग वगैरे करायला भेटलं नाही. बट एक मी ब्लॉग केलेला पण सुद्धा आणि तो डिलीट झाला कारण की जेव्हा मी एडिटिंग करत होतो ना तेव्हा ॲक्च्युली क्लिपच त्या डिलीट झाले एडिटिंग करताना आणि त्या एडिटिंग करायला टाईम लागलेला म्हणून तो एक मिनी ब्लॉग पण नव्हता, एक लॉंग ब्लॉग पण नव्हता. पण तो ब्लॉग आले नाही काय, ते कट झालं मला डिलीट झाले ब्लॉग. सो आज मी विचार केला एक ब्लॉग बनवायचा. आज लास्टचा पेपर आहे आपला. सो चला आता डायरेक्ट आपण कॉलेजला बघूया कोण कोण येतं कोण नाही. चला आता निघूयात कॉलेजला. ओके गाईज, तर फायनल आपली तयारी पण झालेली आहे आणि आता आपण फटाफट निघूयात कॉलेजला. तर चला लेट्स गो गाईज. तर बापरे, हे बघा जरा समोरचा एकदम मस्तचा व्ह्यू. तर एवढा भारी नाही जेवढा आधी असायचा, बट थोडासा एक चांगला वाटतं, असा फ्रेश वाटतं बघून. हे जो असा उन्हाचा जो प्रकाश येतो आहे ना त्याने एकदम फ्रेश वाटतो. तर चला आता आपल्याला निघायचं आहे कॉलेजला. आय होप चांगला पेपर जाऊ दे. आय होप म्हणजे चांगलाच जाईल, त्याचं काही टेन्शन नाही. आपण मस्त पेपर लिहितो एकदम. 2 पेपर आहेत आज छोटे छोटे, सो 1-1 तासाचे आहेत. मग तेव्हा जर आपल्याला शूट करता नाही येणार तर आपल्या कॉलेजला गेलो आणि अन्यथा भाऊ भेटला तर त्या जरा दाखवतो. त्याशी जरा विचारायचं आहे मला क्वेश्चन, सो त्याला दाखवेल. आणि मग नंतर आपला टाईमपास तर भरपूर असतो, तो आपण सगळा बघणार आहे. तर चला आता निघूया कॉलेजला डायरेक्ट. अन्यथा आलं तो. चला बाय. ओके गाईज, तर आता जस्ट कॉलेजच्या बाहेर आहे मी आणि आता जरा चाललो आपला कॉलेजला. तर एक काम करतो भाई, नंतरच भेटतो गाईज. कारण की सीन कसं आहे की आता 5-10 मिनटात पेपर आहे, चालू होणार आहे 5-10 मिनटात आणि मी अजून बाहेर आहे आणि तो मला नाही, तर आम्ही नंतरच भेटतो. ठीक आहे, तर चला आता नंतरच भेटूया. बाय बाय. ओके गाईज, तर हे बघा इथं विषय झाला आहे. विषयाला वाजतं थंडी. आणि कोणाला कॉल लावतो रे आता? बोल ना. त्याला सगळा कटबीट करायला लागतो रे, शिवाय बिया. रितेशला कॉल लावतो. रितेश आला नाही तर आता बघू. यश नाईक वगैरे सगळे तिकडे आहेत, राज पण आहे. त्याच्या वेळेला जरा जास्त एडिटिंग करायला लागणार आहे वाटतं. चला आता नंतर भेटतो. आम्ही जरा आता तिकडं पण चाललो ना. हां, तर आता आम्ही चाललो आहे लायब्ररीला. काय करायचं नाही, अभ्यास करा. याला अभ्यास करायचा आहे लय. भाई कॉलवर बोलते लय. ॲक्च्युली अभ्यास वगैरेचा सीन नाही. आता जरा तिकडं आपले मित्र आहेत वाटतं, बघू. म्हणजे याला सांगितलं आहे, हे बघा याला सांगितलं विशालला, मागे गेला होतो त्याला बोलले तिकडं थांबलं तर या. एक काम करतो, तुम्हाला एकाचा एक व्ह्यू पण दाखवतो, एक नंबर आहे. तो ऊन वगैरे आला ना, काम चालू आहे. हो इथं. हा रे, मोठं पाय काढतो इथं, काम बिम चालू आहे कॉलेजमध्ये. आणि बघा इकडचा मस्त सुंदर व्ह्यू. तर ऊन वगैरे असतं ना तर एकदम मस्त वाटतं. काय रे, काही करत नाही. हा ना, चाला एवढी फीज घेतले. हे बघा प्लास्टिक साफ करायला कॉलेजच्या नाही लुटायला ठेवत नाही. अरे मी सीन काय माहिती आहे काय, एक तर थंडी आहे ना एवढी, तर बरं वाटतं एकदम मस्त. अभि त्याला थांब, तो बघ सगळं. तो बघा हे मागे राहिले. हे बघा इथं सगळा ग्रुपच घेऊन आला. तो रम्मी पण आहे आपला. ज्यांनी आधीचा ब्लॉग बघितला असेल त्यांना माहिती आहे आपला रम्मी कोण आहे. थांबा दाखवतो. हा बघा, हा आपला रम्मी. बघा 24 तास रम्मी खेळत असतो. लेक्चर विक्चर काय नाही याला. आणि हे बघा यो यश नाईक. तो राज कुठे आहे? राज येतोय तिकडं. पोरी बघायला गेले काय? आपला आर्यन एक. काय रम्मी खेळतोय का? नाही. मला वाटलं इथं पण रम्मीच खेळतो. ती पोरं बाबा ती खतरनाक आहेत. ओके गाईस, तर आता आपण चाललोय जरा कॅन्टीन साईडला. तिकडे जरा
आय डी वगैरे घ्यायचे आपला विशाल भाऊला. आय डी नाही आपल्याला. आय डी याला आय डी नाही. तो काय VIP का तू? नाही तर आपल्याला आता आय डी वगैरे घ्यायचे तर तिकडं चाललोय सगळी गँग वगैरे. आणि चला आता बघू. बोल ना. हे भाई हेटर्स आहे आपले. तर चला आता आपण जाऊया लायब्ररीला. तिकडं बघू यांची काय मस्ती करतात. हे बघा इथं आम्हाला माहिती आहे कडुलिंबाचं झाड आहे तरी इथं लिहिलंय. तरी इथं काय रे चढशील का? हे काय अजून काय केलंय काय माहित नाही. अजून समजला नाही अनिरुद्धला. मला पण नाही ऍक्च्युली समजला भाई. हे बघा काही चप्पलच काढली आमची अनिरुद्ध भाईनी. काय रे बाबा आता काय बोलणार. विशाल लय मजा घेतो आता. शाने काही इथं नवीनचं काम चालू आहे कॉलेजमध्ये. आणि कॉलेजमध्ये ऍक्च्युली 24 तास कामच चालू असतात. पण कधी ग्रोथ होते काय माहित नाही. कॅन्टीनला आलतो तर इथं खिडकी क्रमांकच बंद आहे आणि लाईन अशी असते. ऍक्च्युली आय कार्डसाठी लाईन लागली आणि आम्हाला अजून बंद भेटला नाही. आम्ही आता विचार करतोय बाबा आरामात जेव्हा लास्टचे पेपर असतील तेव्हा ते स्वतःहून देतील आय कार्ड तेव्हाच आम्ही घ्यायचे. काय आता मेहनत करून फायदा नाही. हा ना. आता हे बघा एवढी लाईन लागली तिकडं. हे आता कॉलवर कॉल करताय सगळी. आमचा ऍक्च्युली हाच एरिया आहे यायचं सगळे मित्र वगैरे. काय रे काय बोलशील? पेपर कसा गेला तुझा ते सांग. लय बेकार पेपर गेला याचा. तुझा बरा गेला नॉर्मल. माझे तर मस्त गेलेत पेपर जेवढे पण गेलेत तेवढे. हे बघ राज बघा. हे बघा कोण ओळखला का? थांबा 2 मिनिटं. हा हे बघा हा आपला पियुष ना. हा प्रसाद सॉरी नाव विसरलं जरा. हे आपला प्रसाद छोटू. तर आधी एकदा ब्लॉग मध्ये आलेलास तू. कुठला ब्लॉग मध्ये आलता? कॉलेजचा पहिला दिवस. आपला कॉलेजचा पहिला दिवस तेव्हा ब्लॉग मध्ये आलता. मला भरपूर दिवसानंतर आला. आज लास्टचा झाला. आज लास्टचा पेपर होता. आणि अनिरुद्ध आणि छोटूची जोडी एकदम जमते ना. बोल ना. मागच्या टायमाला NGB होतो. या टायमाला GB मध्ये 2.5 हजार काम होतं. हा ना आमचा GB मध्ये झालाय. 2.5 हजार. गेल्या वर्षी आम्ही हे केलं ना. गेल्या वर्षी 12वीला झालता माझा GB मध्ये. आता आमचं GB मध्ये केलं आम्ही. मग तुमचा या होता का? कास्ट का सर्टिफिकेट आहे ना. मग का सर्टिफिकेट आहे तुम्ही येतीलच ना भावा. आमचा का सर्टिफिकेट आहे का रे. यो आता आली याला काय किती पेपर लिहिला भावा तुम्ही? आता मला सांग तू मोजून किती पेपर लिहिला? अख्खा म्हणजे किती तरी. पहिला पेपर कोणता होता त्या सांग मला. हा मग दुसरा पेपर सांग. तिसरा. आणि मग तुला काय माहित आहे? कधीच्या काळात येतो कॉलेजला. हे बघ ह्यो आपला ह्याच्याकडनं काहीतरी शिका. हे रोज येतो. रोज येतो. वादावाद सुरू झाले. अरे लगेच वादावाद चालू झाली. ब्लॉगर माली आलाय. अरे इकडे माली पेपरला सुट्टी. तिकडे हा सांग. 1.5 महिना किती दिवस? हा 1.5 महिना किती रे? त्याला माहित पण नाही 1.5 महिना म्हणजे किती. 43 महिना ना. अरे कसे रे. 46 महिना रे. 45 दिवस आले. काय रे कॉमर्स घेशील का तू? कॉमर्स नको. कॉमर्स नको याला. हे बघा मागा बघा अख्खी गँग चालली यांची. मी बाबा एकटा इथं. ऍक्च्युली आम्ही चाललो होता परत लायब्ररीला. तिकडं घ्यायचं आय कार्ड. आणि इथं कॉलेजमध्ये असंच टाइमपास वगैरे चालू असतो. कोणाचे? माझ्याकडे आहेच नाही तेवढे. चिल्लर आहेच नाहीत ना माझ्याकडे. करणार आहे 500 रुपये. ओके गाईस तर आता आपण चाललोय जरा परत कॅन्टीन इथं लायब्ररीला. जरा आय कार्ड वगैरे घ्यायचे. आणि विशालने आणि यशने आधी सुचलेली.
तर चला आता आपण डायरेक्ट भेटू या साईडला. ओके स्टॅम्प मारायला लागल ना. परत आपण निघालोय इथं. मग आपला काम परत झाला नाही. मग इथंच असतं आमचं असतो फेरा वगैरे मारतो असतो आम्ही. घरात जायचं का एवढं लवकर बघ ना घरात जाऊन तिथे काय कर. याला घरी जाऊन भांडी घासायची वाटतं. मग एवढं लवकर का चाललंय घरी फिरायला? कोणाला? मला फिरायला दुसऱ्या कोणा भाई फिरायला चाललाय विशाल आपला. हे आता कुठे जायचं मग? कॅन्टीन परत कॅन्टीनला का जातो? बघा आज एवढे सारे पार्सल आले अनबॉक्सिंग करायला घेतले. हे काय आहे? बघूया काय आता एवढ्या वस्तू मागवलेल्या आता मलाच आठवत नाही काय काय. हे माझी घड्याळ आहे. माझी घड्याळ आली. घड्याळ आले चार मॉमचे. चार एक चार. अजून एक आहे. ॲक्च्युली आलं 4. 1 2 3 आणि 4. फाटत नाही ना गाईस. तर आता आपले पण इथं घड्याळं वगैरे आलेले आहेत. हे जरा माझ्यासाठी जरा मागवलेली. तो जरा जुना आहे ना. हे बघा 3. ही डायल फुटू नये म्हणून पॅकिंग केली. तीन घड्याळ. चला आज पासून चालू. ठीक आहे. बाकीची वस्तू दाखवायची गरज नाही. काय ते दाखव ना तू. ठीक आहे करतो. ठीक आहे. क्रॉप टॉप अजून कसा आहे हा ना. मी मस्त एकदम. खडूस 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 खडूस. हे आहे ऑइल स्प्रे माझ्या एअर फ्रायर साठी. किती सुंदर आहे. हो काचेची. ऑइल स्प्रे. स्प्रे कसा करायचा मग? असा तर अशा काही प्रकारे आपलं सामान आलेलं आहे. आणि तुम्ही विचार करत असाल मी घरी कधी आलो. तर ॲक्च्युली आता वाजले 12:30 आणि मी आलेलो 11:45 घरी. तिकडं एकदम गरम वगैरे होतं ना. तर पटापट निघालो आम्ही. आणि मग अनिरुद्ध त्याच्या घरी गेला. मी माझ्या घरी आलो. ओके गाईस. तर हे बघा हे रुद्र आलाय आज. आणि स्मायरा पण आली. ती जरा वरती गेली. तर म्हणून तिला आणला नाही. हे बाबा मोबाईल ठेवचं. मोबाईल घेऊन बसलाय. हे बघ ऋषी. चल आज शाळेला गेला नाही आपण आज. काय रे का नाही गेला? आवाज प्रकार आळस आहे यार आजच्या पोरांना. कशी पोरं जिम बिम करतील. चल जाऊ दे काय नाही. हे चल आता ब्लॉगला आपण एंड करून घेऊया. ठीक आहे. ओके गाईज. तर ह्या ब्लॉगला मी इथेच एंड करतो. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर आणि ह्या ब्लॉगला जसं शेअर करा. आणि आपल्या चॅनलला जरा सपोर्ट द्या. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.